चला फील्ड सेटअप करून घ्या आता, वेळ असं घेऊ नका. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. सेमी फायनल मेगा फायनल देखील बाकी आहेत, एक्स्ट्राचे सामने आहेत, त्याचा विचार करता चला फील्ड सेटअप करून घ्या आता, जास्त वेळ घेऊ नका. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय श्रेयस ब्लास्टर्स यांच्या विरोधात. अगदी आपण पाहतोय अगेन्स्ट विरा वॉरियर्स. टीम मध्ये द्यायला सांगितलं त्यांनी. अतुल दादाच्या हातात दे. हा नक्कीच अगदी मुख्य व्यासपीठासमोर कुणी गाड्या आणू नका. वाहनं कृपया कॅमेराची अगदी त्या ठिकाणी केबल आहे, विनंती असेल सूचना सर्व प्रेक्षक खेळाडूंसाठी. अगदी मुख्य व्यासपीठासमोर कुणी वाहनं आणू नका, ही विनंती सर्वांसाठी आहे. अगदी आपण पाहतो अगदी चांगली स्पर्धा. हर्षल आणि विजय नक्कीच आपण पाहतो विकेट हॅट्रिक साठी, चौकार हॅट्रिक असू द्या, त्यानंतर षटकार हॅट्रिक साठी आमचे प्रमुख अतिथी सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी हर्षल आणि विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचा, स्लाइस करायचा प्रयत्न फसला. पहिलाच बॉल डॉट आपण पाहिला. ऋषभ गोल्डन ट्रॅक वरती अगदी मागणारे पॉवरफुल षटक आणि ते हातलात असताना यावर सुरुवात कमालीची केली रुपया अगदी ऋषभना. बॅटिंग करणार आपण टीम पाहतो अगदी विजय टाके एंड वरती आहेत. एका बाजूला श्रेयस ब्लास्टर, दुसऱ्या बाजूला अगेन्स्ट विरा वॉरियर्स. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता. या बॉल वरती प्ले अँड मिस बीट झाले बॅटर. मैदानाच्या आतमध्ये सबमरीन डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली. कब्बालीची सुरुवात गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतो ऋषभ यांच्या माध्यमातून मॅग्नेटिक पॉवर प्लस षटक आहे. यामध्ये संधी आहे अगदी बॅटरसाठी, परंतु यावेळेस पहा फुलर लेनची बॉल फेकले जातात आणि त्याच्यावरती 2 बॉल सलगची रोल मध्ये आपण पाहिला बीट झालेत. विजय हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऋषभ पुन्हा एकदा तयार आहेत. अगदी कदाचित त्या बॉल वरती बॅटची आउटर एज असावी, परंतु यावेळेस क्या ड्रॉप केली जाते असं नक्कीच. मैदानाच्या आतमध्ये 3 सलगची निर्धाव चेंडू आता प्रेशर बॅटर वरती असेल. अगदी 3 षटकांची मॅच आहे, याचा विचार करता आपल्याला सुरुवात आक्रमक करणं गरजेचं. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जशी बॅटिंग आपण पहिला सूरजने केली आयन शिलोनच्या, तशी बॅटिंग करणं गरजेचं आणि तेवढी धावसंख्या उभारणं गरजेचं. आणि समोरच्या टीम वरती तेव्हा कुठेतरी प्रेशर नक्कीच क्रिएट केला जातो. यावरचा बॉल पंचांकडे लाऊड अपील कशासाठी केली जाते, परंतु आपण पाहायला गेला नक्कीच पंचांचा कोणताही इशारा नाहीये. उत्साह अगदी जास्त, विश्वास कमी या अपील मध्ये आवाज पाहायला मिळाला. परंतु अगदी डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळाला. सलगचा चौथा अगदी निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता 17 आहे ना निर्धाव चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या घड्याळात सुरूचा. बॅटची अवरेज आहे, क्षेत्ररक्षक आहे, डीप शॉर्ट फाईन लेगचा पडतात झडतात, परंतु बॉलला अडवण्यामध्ये सक्षम नाही आहेत बॅटर फिल्डर. या बॉलवरती 2 धाबा नक्कीच कंप्लीट केले जातील. अगदी सन्माननीय राहुलजी जोशी यांना विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. याबतचा बॉल फक्त फ्लिक केला, रिचचा वापर केला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात.
परंतु पाहिलं जाईल अगदी चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी झाले आहेत अगदी या फिल्डरच्या माध्यमातून. आम्ही देखील पाहिलं अगदी चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केला. त्या बॉलवरती 2 धावा नक्कीच प्राप्त केल्या जातील. अगदी पंचांचा षटक संपल्याचा इशारा आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 10 धावफलकावरती लागल्या. बॅटिंग करणाऱ्या अगदी श्रेयस ब्लास्टर टीमच्या बिनबाद विदाउट लॉस 4 धावा ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. 4 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू. रुपेश बॉलर. रुपेश याबाबत आलेत वैयक्तिक कोट्यातील पहिल्या सांघिक दुसरा षटक घेऊन परंतु या स्पर्धेचा विचार केला. वेनगाव चॅम्पियन ट्रॉफी ही संपूर्ण स्पर्धा सध्याच्या घडीला कव्हरेज केली जाते. KTC लाईव्ह अगदी त्यांच्या माध्यमातून एक चांगली वाहिनी सध्याच्या घडीला अगदी आपण पाहिलं. बैलगाडा क्षेत्र असू द्या एक क्रिकेटचं क्षेत्र असू द्या ट्रेंडिंगला असलेली वाहिनी आपण पाहतो. या कर्जत तालुक्याची आपण पाहतो KTC लाईव्ह. संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी लागू अगदी कव्हरेज केली जाते. त्यांची संपूर्ण टीम आपण पाहिला बरीचशी मेहनत ही अगदी या वाहिनीची ओळख आहे. अगदी चांगली क्वालिटी विथ क्लिअरिटी. नक्कीच अगदी जे प्रेक्षक मायबाप त्या अगदी स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. आपण सबस्क्राईब केलं नसेल या वाहिनीला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. अगदी टीमची टोटल जाऊन पोहोचली 4 अंकावरती. 4 धावा दाखलकावरती रुपेश अगदी ट्रॅक वरती त्यापास हर्षल आपण पाहिला अगदी ऑन स्ट्राईक असेल. बॅटची कडा यस साऊंड यावेळेस क्लिअर आला. पहिल्या षटकापासून 4 अंकावरती बॅटिंग करणाऱ्या श्रेयस ब्लास्टर टीमला आवाज नाही येणार का? थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय निखिल 11ची व्यवस्थापन बघतोय. तुषारजी आंग्रे यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. वेनगाव चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये खूप दिमागदार स्पर्धा आहे. आपण सध्याच्या घडीला आपण पाहिला चालू असली मॅच श्रेयस ब्लास्टर्स यांच्या विरोधात आपण पाहतो विरा वॉरियर्स टीमची टोटल 4 अंकावरती आपण पाहायला गेलं. नक्कीच चांगली बॉलिंग होती. 50 यावं सुपर बॉलिंग गोलंदाज टीम आपण पाहतो. विरा वॉरियर्सचे गोलंदाज कमाल 50 मारा करतात मैदानाच्या आतमध्ये. आणि चांगली बॉलिंग होती. हा मैदान देखील खूप चांगला. संतोषजी कोतेकर यांना विनंती असेल उद्योजक आहेत त्यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावतचा बॉल लॉफ केला. चेंडू बराच कालावधीमध्ये क्षेत्ररक्षक कोणता येईल या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक येतात परंतु 9 मार्क्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी उचलतील फेकतील 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या ठिकाणी बुटे फेटके येत नसतात त्या ठिकाणी सिंगल डबलला प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आणि तेच काम यावेळेस बॅटर करतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 अंकावरती. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकता KTCच्या माध्यमातून 6 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या घडीला अगदी या कासवाच्या गतीनं स्कोर कार्ड पुढे चालतं परंतु आता तुम्हाला अगदी ऍक्सेलरेट करावं लागेल. अगदी टॉप गिअर मध्ये तुमची गाडी पळवावी लागेल कारण आता पुढची समोरची टीम बॅटिंग लाईनवर अगदी स्ट्रॉंग झोन आहे त्या टीमचा. विरा वॉरियर्स त्यांच्या समोर चांगली गोलंदाजी होती. अलंकार फेट हा फटका स्लाइस केला फक्त रनआउटची संधी. यस डायरेक्ट हिटचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल ठरला. आणखीन एक झटका बॅटिंग करणाऱ्या श्रेयस ब्लास्टर या टीमला. थँक्यू.
6 अंकावरती अजून एक झटका बसला बॅटिंग करणाऱ्या श्रेयस ब्लास्टर टीमला, परंतु आता संकटामध्ये थोडीशी आवाज पाहायला मिळते, परंतु आता संकटातून बाहेर काढावं लागेल. कारण आपण पाहायला गेलं ना, क्रिकेट असा खेळ त्याच्यामध्ये जिद्द, मेहनत, चिकाटी हे खरं तर खूप महत्वाचं असतं आणि त्याच्याशिवाय क्रिकेटचा खेळ अपूर्णच आहे. यावेळेस परंतु यावेळेस एकदा प्रयत्न करावे लागतील आणि यावेळेस चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी रवी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये अगदी दाखल झाले आहेत, परंतु आता त्यांना चांगला खेळ करावा लागेल. त्या आघाडीचे फलंदाज जेव्हा लवकर बाद होतात तुमच्यावरती जबाबदारी असते, ती जबाबदारी आता घ्यावी लागेल खांद्यावरती आणि यावेळेस आपल्या टीमसाठी अगदी चांगली कामगिरी करावी लागेल. टीमचे व्यवस्थापक, टीमचे यावेळेस मॅनेजमेंट यांच्यासाठी चांगला खेळ तुम्हाला नक्कीच करायचा. हॅमर स्ट्रोक समोरच्या दिशेला वायडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव या बॉलवरती कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु एकच धाव या बॉलवरती पेलली जाईल. टीमची टोटल अगदी एक नेवाडीच 7 धावा बुलकावरती लागेल. आता एकमेकांना साथ देणं गरजेचं. आता पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करावी लागेल. अगदी मोठे फटके अगदी तुम्हाला लगावे लागतील आणि यावेळेस चांगली धावसंख्येपर्यंत पोहोचवावं लागेल आपल्या श्रेयस ब्लास्टर या टीमला. परंतु संकटे येतात, संकटे जातात, परंतु आपला फोकस टीमचा विजयच असला पाहिजे असं म्हटलं जातं ना, त्याप्रमाणे तुम्हाला चांगला खेळ आपल्या श्रेयस ब्लास्टर या टीमसाठी आणि आपल्या टीमच्या ओनरसाठी यावेळेस करावा लागेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. कोणी ट्रॅक वरती आपण पाहतो रुपेश कंबालीचं षटक आपण पाहतो. सध्याच्या घडीला त्यांच्या माध्यमातून फेकला जातो ऑन साइडच्या रिझल्टला, ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एकच सिंगल, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा यावेळेस चांगल्या पद्धतीने कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळाली या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि या बॉलवरती केला कंप्लीट 2 धावा आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 9 या अंकावरती. 9 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट ऑन अ बोर्ड यावेळेस आपण पाहू शकतो. नऊ धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण पाहिला आज शेवटचा दिवस यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि स्पर्धा आपण पाहायला गेला ना तर नक्की चांगल्या पद्धतीने पार पडते. अगदी वेनगाव चॅम्पियन ट्रॉफी कालच्या दिवसामध्ये आपण ऐकलं असेल. रसायनीमधील आपण पाहिला रसायनी पुरतं मर्यादित नाही आहे. मानस मनोरे आमचे मित्र करता आपण पाहायला गेलं अगदी कल्याण डोंबिवली असू द्या, पेन विभाग, त्यानंतर पनवेल, उरण, खालापूर संपूर्ण रसायनीमध्ये त्यांचा बोलबाला माईकचा जादूगार अशी ओळख आहे. त्यांना आपण कालच्या दिवसामध्ये ऐकलं. अगदी त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि आयोजकांचा देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मॅच आपण पाहतो 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात ते म्हणजे श्रेयस ब्लास्टर या टीमच्या शेवटचा अगदी स्लॉगवरचं षटक ग्रामीण भाषेमध्ये ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सचिन आल्यात शेवटच्या षटकासाठी. रवी यावेळेस आडवा बॅटनं बॉलला खेळला डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील. सिंगलला केलं त्वरित डबल मध्ये कन्वर्ट. हा चांगली रणनीती आहे. ज्या ठिकाणी मोठे फटके येत नाहीयेत त्या ठिकाणी अगदी या सिंगल डबलला प्राधान्य देतात. उगाच अगदी सिंगल डबलला क्रिकेटची लाईफ लाईन असं म्हणत नाहीत ना, कारण टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 11 या अंकावरती. 11 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला शांत क्रिकेट मैदानाच्या सुरू आहे, परंतु शांत राहून जमणार नाहीये. अगदी आता तुम्हाला आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आता दाखवावी लागेल. यावेळेस फिरून मारला बॉलला, जागा बनवली, तदनंतर फटका सजवला. या बॉलला अगदी कलात्मक फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी 4 धावसंख्येसाठी चौकार. थँक्यू. 15 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय आता खरं तर ऍक्सिलरेट करण्यात सुरुवात केली आहे. बॅटिंग करणार टीमनं रवीने आवाज सुरुवात केली आहे. तिसरे षटक आपण पाहिला सचिन यांचा पहिल्या बॉलवरती 2 धावा, तदनंतर चौकार आणि आता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 15, लॉस ऑफ 2 विकेट ऑन अ बोर्ड यावेळेस पाहू शकतो. 15 धावा धावफलकावरती आहेत. आडवा बॅटनं आणखीन एक फटका सुरेख आहे, परंतु लॉंग लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, डीप मध्ये प्रोटेक्शन. एकतर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आहे परंतु 2 धावा कंप्लीट होऊ शकत नाहीये. रनआउटची संधी आणि रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर.
अगदी 16 अंकावरती आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिली, परंतु आपण विचार केला धावा येत नाहीये, धावासाठी अगदी प्रयत्न करतात रवी आणि त्याच्या अगदी साथी फलंदाज आपण पाहिला गेला. अगदी नक्कीच भूषण प्रयत्न करत होते, परंतु प्रयत्न अपयश आला. अद्यापर्यंत 16 धावा धावपलकरवरती आहेत. पहिली मॅच आपण पाहिली पाटा विकेट आहे त्याच्यावरती तब्बल आपण पाहिला गेला. सूरज यांच्या 14 बॉल्स मध्ये 55 धावा. म्हणजे अशी का आता अगदी बदल झाला की काय खेळपट्टीमध्ये? भावेश उर्फ बारक्या मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर परंतु यावेळेस केलं फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक झटका बसवा बॅटिंग करणाऱ्या टीमला. यस डीजे थँक्यू. नेक्स्ट मॅच असेल निवेश 11 त्यांच्या विरोधात अनया 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे कृपया आपण टॉस साठी या. निवेश 11 आणि अनया 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या. साठी क्या बस चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी या बॉल वरती आली आणखीन एक रनआउटची विकेट स्ट्राईक रोटेशनच्या नादामध्ये. अगदी टीमची टोटल आपण पाहायला गेला 16 अंकावरती जाऊन पोहोचले अद्यापर्यंत. आणि अशा परिस्थितीमध्ये विकेटची फर्दर सातत्याने ब्रेक थ्रू मिळताना आपण पाहतोय. बॅटिंग करणारी टीम श्रेयस बॅटिंग झोन आपण पाहिला स्ट्रॉंग होता, परंतु आता थोडस आपण पाहिला बॅटिंग लाईन ढासळल्या आणि त्याच्यामध्ये आपण पाहायला गेला आता फक्त 16 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना अगदी पूर्वार्धाचा खेळ सुरू असताना अगदी श्रेयस ब्लास्टर या टीमच्या बॅटर नेम न्यू बॅटर नेम या बच्चा बॉल ऑन साइडच्या रिजन मध्ये उडवला बॉलला. चेंडू झाला आउट ऑफ द रोप. यस बिग 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 हिट षटकार आला शेवटच्या बॉल वरती. आता मोमेंटम आहे श्रेयस ब्लास्टर या टीमकडे. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 22 अंकावरती. आता येणारा 18 चेंडू आणि उत्तरामध्ये करायचे आहेत 23 ते म्हणजे विदा वॉरियर्स या टीमला. धन्यवाद मास्टर धन्यवाद. तर यानंतर होणारा सामना असणार तो म्हणजे आणि 11 विपक्ष निविश 11 दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचे. त्याचप्रमाणे स्वयंसेवक आपण मैदानात पाणी पुरवायचं. आपले दोन्ही पंच पाण्याची मागणी करतायत. दोन्ही पंचांना पाणी घेऊन जायचंय. यानंतर होणारा सामना असणार आहे अनया 11 विपक्ष निवेश 11. दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती करतो की या सत्रातील पहिला षटक होईपर्यंत आपण नाणेफेकीसाठी यायचंय, कारण आजचा आपला शेवटचा दिवस आहे या शृंखलेतील, म्हणजेच आपण वेणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी या शृंखलेतील आजचा शेवटचा दिवस असणारे. आज आपल्याकडे अतिरिक्त सामने देखील खेळवायचे. सर्वांनी सहकार्य करायचे, अतिरिक्त वेळ घ्यायचे नाही. बिलकुल वारंवार उच्चार करतो, विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचे. अनया 11 विपक्ष निवेश 11. निवेश 11 संघ अतिशय उपस्थित झालाय. अनया 11 आपण देखील आलात, धन्यवाद. नाणेफेकी करून घ्यायचे. दरम्यान राहुल दादा जोशी दादाला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर यानंतर होणारा सामना अनया विपक्ष आपला लेंडर पाठव सगळीकडे
त्याचप्रमाणे स्वयंसेवक सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी सीमारेषा ताबा घ्यायचा आहे. सर्व स्वयंसेवकांनी मात्र सावलीचा असा आधार घ्यायचा आहे आणि बाहेर उभं राहायचंय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, वेळ घ्यायचा नाही आज आपल्याला. तर नुकत्याच झालेला नाणेफेकीचा नेव्ही शिलेवन संघ मात्र नाणेफेकीचा कौल जिंकतोय. काही सेकंद असताना निर्णय येणार. त्याचप्रमाणे वीरा वॉरियर्स संघाला विनंती करतो की आपण देखील आपले सलामीर मैदान पाठवायचे. नेव्ही शिलेवन संघाचा इशारा येतोय की प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा सामना देखील 3 षटकांचा खेळण्यात येईल. नाहीला दोस्तो आपला हा थोडासा निर्णय वेगळा घ्यावा लागला. कालचे सर्व सामने आपले 4 षटकांचे खेळले होते, परंतु आज मात्र आपण 3 षटकांचे सामने खेळवतोय. कारण आज आपल्याकडे अतिरिक्त 2 सामने आहेत. सेमीफायनल, फायनल, कमीत कमी 2 सामने आपल्याला अतिरिक्त खेळवले जाणार. तर त्याचप्रमाणे जर लीग मॅचेसमध्ये काय उलटफेर झाली तर मात्र अतिरिक्त सामना देखील होऊ शकतो एका षटकाचा. तर त्यानुसार मात्र थोडंसं इथेशी पुढे वारियर संघाकडे आपण पाहतोय, सलामीवर पाहतो मैदानामध्ये ऋषभ जाधव. भन्नाट फॉर्म मध्ये असला हा खेळाडू, गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, मात्र 2025 वर्ष मात्र गाजवतोय. त्याच्या साथीला असेल तो मात्र रुपेश कुडेकर, हा देखील एक तडाखेबाज फलंदाज. चला मित्रांनो सुरुवात करायची आहे. तो दोस्तों आज का दिन का दूसरा मुकाबला खेला जाएगा, मतलब चालू मुकाबला वीरा वॉरियर्स विपक्ष श्रेष्ठ ब्लास्टर्स. प्रथम सत्र का खेल हो चुका है. पहले सत्र में 3 ओवर में 22 रन जमा किए और 23 रन का टारगेट दिया है टीम वीरा वॉरियर्स के लिए. देखते हैं रवि पहली ओवर लेके आते हुए पहले गेंद को हल्के हाथ से खेला, लेकिन करते हुए अपना अकाउंट ओपन करते हुए वीरा वॉरियर्स टीम अच्छी गेंदबाजी करते हैं रवि वाघमारे. जिन देखते हैं किस तरह से गेंदबाजी करेंगे इस पहले ओवर में, क्योंकि सामने बल्लेबाज उस तरह से बल्लेबाजी करते हैं जिन्होंने कल के मैच दिन में पहला 50 लगाया, तो वही ऋषभ जाधव. एक बार फिर से अच्छी गेंद यहाँ पे डॉट बॉल जाते हुए, डॉट बॉल पे कोई रन तो नहीं आएंगे. इस तरह से अगर देखा जाए तो पहले गेंद पे 1 रन, दूसरे गेंद पे डॉट गेंद. ये भूषण पालकर जिन्होंने जाना जाता है कि किसी भी पल में जो अपने गेम चेंज कर सकते हैं, वही भूषण पालकर अपने फील्डिंग में चेंजेस करते हैं. एक बार फिर से ऋषभ जाधव जिनके पास पूरी काबिलियत है, गेंद को उठा दिया मिड विकेट की तरफ 6 रन के लिए. ओ टू डीजे. थैंक यू डीजे, थैंक यू. पहले 2 गेंदें अच्छी तरह से गेंद की थी, लेकिन उसके बाद में मैंने पहले ही कहा था कि ऋषभ यादव जैसे बल्लेबाज को शांत रखना इतना मुमकिन नहीं है. लेकिन एक बार फिर से अच्छी गेंद यहाँ पे, कारपेट लेवल की गेंद यहाँ पे. एक बार फिर से यहाँ पे इसी तरह से गलतियां करेंगे, गेंद जाएगी 4 रन के लिए. ऐसी गलतियां जरूर रोकनी चाहिए. अगर आपके पास स्कोर कम है
तो फील्डिंग आप लोगों को अच्छा करना चाहिए, लेकिन गलतियां करते हुए यहाँ पे क्षेत्ररक्षक पूरा भरोसा जताया था। भूषण पालकर ने केवल 2 ही क्षेत्ररक्षक यहाँ पे बाहर रहते हैं, लेकिन इस बार एक क्षेत्ररक्षक यहाँ पे गलती करते हुए इस 4 रन से स्कोर कार्ड बढ़ता हुआ, स्कोर कार्ड पहुंचता हुआ 11 रन। हल्के हाथ से इस गेंद को खेल दिया, लेकिन क्या कर रहे हैं मैदान में कुछ समझ में नहीं आ रहा है। जहां पे 1 रन होने चाहिए थे वहां पे 2-2 रन खर्च कर रहे हैं। मैं तो कहूंगा 1 के बदले में 3-3 रन खर्च कर रहे हैं। चौथे रन भी हो सकते हैं शायद, अगर प्रयास करेंगे तो वो इससे 4 रन भी हो सकते थे, लेकिन 3 रन से संतुष्ट मानना पड़ेगा। यहाँ पे बल्लेबाजी करते हुए विरा वॉरियर्स के लिए इस 3 रन से स्कोर कार्ड बढ़ता हुआ 14। अच्छी गेंदबाजी कर रहे थे रवि, पहले 2 गेंदें अच्छी तरह से डाली थी, इसके बाद में तीसरी गेंद पे चक्का आया था, उसके बाद में चौथे गेंद पे चौका। एक बार फिर से रवि गेंदबाजी करते हुए, लेकिन इस बार गेंद को उठा दिया 6 रन के लिए, मिड फाइन लेग की दिशा में 6 रन के लिए। ओ टू डीजे नक्कीच नक्कीच, धन्यवाद डीजे मास्टर। आम्हाला सांगितलं गेलं की विरा वॉरियर्सचे संघ मालक सौरभ बोराडे मात्र खूप खुश दिसत आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपतो, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती बिनबाद 20। आता मागतं फक्त औपचारिकता बाकी असेल की विरा वॉरियर्स संघ विजय ठरल्यास घोषित करण्यासाठी, कारण फक्त 23 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठून काढल्या त्या मात्र ऋषभ आणि रुपेश या दोन्ही फलंदाजांनी। येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता। पाहूया किती वेळ घेताय त्या 3 धावांसाठी। यानंतर होणारा सामना आणि या 11 विपक्ष निविश 11 दोन्ही संघांना विनंती करतो की आपण आपल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करायची। बहुतेक निविश 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। आपणास विनंती असेल की आपण त्वरित आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची। सांघिक कोट्याला दुसरं वैयक्तिक परीक्षण घेऊन येणार तो मात्र दीपक वाघमारे। पहिला चेंडूवरती जो अतिशय फार्मास मध्ये असलेला फलंदाज ऋषभ जाधव याने आपले फटका दाखवला, चेंडू पाठवला 6 धावांसाठी, एक विजयी षटकार। ओ टू डीजे स्वयंसेवक बॉल घ्यायचा आपला, आलाय बॉल आलेला आहे। निश्चितपणे धन्यवाद डे मास्टर। विरा वॉरियर्स संघाचे संघ मालक मात्र खूप खुश दिसत आहेत। आम्ही पाहतोय स्क्रीनवरती की खूप खुश दिसत आहेत। सौरभ बोराडे आपल्या संघाच्या कामगिरीवरती दोन्ही हात उंचावून मात्र अभिवादन करतात तिथे आपल्या समालोचन कक्षाला, फ्लाइंग किस करतायत आपल्या सुभाष भाऊंसाठी। 7 चेंडूमध्ये तब्बल 23 धावा मात्र त्यांनी खेचून काढल्या आणि संघ विजयी घोषित केला, संपादन केला अर्थात विरा वॉरियर्स संघाने। नक्कीच, कारण विरा वॉरियर्स संघ एवढा फॉर्म मध्ये आहे, ज्याप्रमाणे खेळाडू खेळत आहेत की नाही आणि त्यांना साथ लाभते मात्र आपले संघ मालक। काहीतरी बहुतेक त्यांना कानमंत्र दिला असेल की मित्रांनो सामना जिंकून दाखवा। निश्चितपणे गोवा ट्रिप वगैरे काहीतरी असणार, काहीतरी नियोजन असणार आहे बहुतेक। ऋषभ जाधव एवढा जीव काढतोय, गोवा फिरून येणार मित्र बहुतेक। ऋषभ जाधव नो डाऊट या सामन्यात सामनावीर ठरतोय ऋषभ जाधव। सर्व चषक घेऊन जायचं आपण गोव्याला, नाही दुबई नंतर करू आपण, दुबई वारी पण होणार पण गोवा वारी तर नक्की होणार बहुतेक या वर्षी। नक्कीच नक्कीच, आपले सर्वांचे लाडके आपले दिनेशदा गायकवाड, त्याचप्रमाणे माजी समाज कल्याण सभापती सुभाषचंद्रजी गवळे साहेबांचं आगमन होतं, त्यामध्ये संजयजी गवळे साहेबांचं देखील आगमन झालंय। आपणा सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचंय। या आपल्या आयोजकांमध्ये आपलं खूप खूप हार्दिक स्वागत असेल आजच्या दिवसामध्ये। या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार जातो तो मात्र निर्विरोध याने गोलंदाजी केली, फलंदाजी केली अर्थात ऋषभ जाधव याच्यासाठी। ऋषभ जाधव आपण यायचंय, आपला सामनावीरचा किताब घेऊन जायचंय।
चला निविशिलन संघ आपले संघमालक देखील आलेत आपला सामना पाहण्यासाठी. कालच्या दिवसातील दोन्ही सामने आपण जिंकले. आजच्या दिवसातील शुभारंभ देखील चांगला करायचा आहे त्या उद्देशाने बहुतेक आपले संघमालक देखील आलेले आहेत. त्यादिवशी दिनेश गायकवाड दादा देखील आपण खूप खूप स्वागत करूया. ऋषभ जाधव यायचंय. चला ऋषभ जाधव आपण यायचं आपला सामन्याचा पुरस्कार घेण्यासाठी. या सामन्यासाठी चमचमची ट्रॉफी असणार आहे, थंड असणार आहे, 1 डझन केळी देखील असणार आहेत थोडे आपले पोटाची भूक शमवण्यासाठी, एनर्जी लेवल वाढवण्यासाठी. आपल्याला आपले सर्वांचे लाडके मान्यवर अर्थात तन्वीर जमादार यांच्याकडून मात्र 1 डझन केळी आणि थंड आलेला आहे. त्याचप्रमाणे चमचमची ट्रॉफी देखील असणार आहे. माफ करा भूषण पालकर यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे आपल्याला सर्व सामनावीरांसाठी. माजी समाज कल्याण सभापती अर्थात आपल्या सर्वांचे लाडके सुभाषचंद्र गवळे साहेबांना विनंती करतो की आपण शुभ हस्ते मात्र या खेळाडूचा गुणगौरव करायचा आहे. चांगली गोलंदाजी केली, त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी केली, एक हाती सामना जिंकून दिला तो म्हणजे ऋषभ जाधव याने. नुकताच झालेल्या वेणगाव प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती. तोच ऋषभ जाधव आपला फॉर्म टिकून ठेवताना तेव्हा पाहतोय कालच्या दिवसात देखील त्याने चांगली फलंदाजी केली होती. पहिलं अर्धशतक ज्याने झळकावलं होतं. आणि निश्चितच संघ मालकांनी त्यांना जे विश्वास दाखवलाय काढून चला मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. आजच्या दिवसातील तिसरा सामना चालू होतोय. आपण जर सिरीजने पाहिलं तर या शृंखलेतील 11वा सामना चालू होतोय तो मात्र अनया विपक्ष विनेश 11. या सामन्यामध्ये निविश इलेव्हन संघाने नाणेफेक दाखवून जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय प्रणव खुडेकर. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक फलंदाजीसाठी गुण आला. पहिला चेंडू मात्र डाव्या अष्टच्या खूप बाहेरून जातोय. पंचांनी मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले आणि चेंडू मात्र स्वेर घोषित केले. या स्वेर चेंडू मात्र संघाचं खातं उघडलं जाईल, अकाउंट ओपन केलं जाईल. ओके डन. नक्कीच मी या शब्दाचीच वाट पाहतो की निविश इलेव्हन संघाने अजूनपर्यंत बक्षीस जाहीर कशी नाही केली. प्रत्येक विकेटसाठी आणि प्रत्येक कॅचसाठी मात्र 100 रुपये पारितोषिक आलं होतं. मात्र मैदानामध्ये लवेश गायकर आपली कामगिरी चांगल्या प्रकारे पार पाडतोय. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये म्हणजे केवळ 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढणं हे लक्ष असणार आहे, ती जबाबदारी असणार आहे. आणि तसेच फलंदाजी येऊन पकडताना पाहतोय तो म्हणजे लवेश गायकर. पहिला चेंडू स्वैर घोषित केला होता. त्यानंतर मात्र पहिल्या अधिकृत चेंडूवरती चांगला फटका आला लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांसाठी. जर विचार केला तर 1 चेंडू खेळ संपतोय. धावसंख्या होते ती मात्र बिनबाद 7. आणि निविश इलेव्हन संघासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक झेलसाठी प्रत्येक विकेटसाठी रोख रुपये 100 रुपये पारितोषिक. आता मात्र हलक्या हाताने चेंडू खेळ केला होता तशी लवेश गायकर याने मात्र 1 धाव तर निश्चितपणे मिळते.
त्याचप्रमाणे सुभाषदा पालकर यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी म्हणजे चौकार हॅट्रिक असेल षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी साठी मात्र रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक खेळाडूने मात्र नोंद घ्यायची, माफ करा, प्रत्येक झेल आणि प्रत्येक विकेटसाठी मात्र 200 पारितोषिक आले ते मात्र नेव्ही संघाकडनं अर्थात संघ मालक दिनेशजी गायकवाड साहेबांकडनं. मैदानाकडे येतो, पुढचा चेंडू मात्र निर्धाव जातोय. लवेश गायकवाड मात्र पहिल्या चेंडूतून तटाला 6 धावासाठी, नंतर हलक्या हाता चेंडू खेळून काढला, 1 धाव जमा केली. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होते. मंगेश मात्र सामना करतो या पुढच्या चेंडूचा, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अतिशय वेगवान टाकला चेंडू. ज्याप्रमाणे फलंदाज चकला त्याचप्रमाणे एक्स्ट्राक्षिक देखील चुकला होता परंतु शॉर्ट थर्डमॅनला असलेला जितेश गवस्कर यांनी मात्र कोणती चुकी केली नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय, धावसंख्या मात्र स्थिर राहते ती. संघा नक्कीच धावा दाफलकावरती आहेत सध्याच्या घडीला. आपण पाहिला अगदी खेळ थोडासा शांत आणि संयमी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज तयार, आडवा बॅट न फिरून मारण्याचा प्रयत्न, जागा बनवायची होती, फटका सजवायचा होता परंतु आपण पाहिला इस्टनच्या वरून ट्रॅव्हल करणारा बॉल आपण पाहिला आणि या ठिकाणी एक डॉट डिलिव्हरी आवाज पाहायला मिळते. चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी बॅटरला कदाचित वाटलं होतं हा बॉल वाईट असावा परंतु इस्टनच्या वरून ट्रॅव्हल होणारा बॉल आपण जरूर पाहिला. टीमची टोटल 9 अंकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळते. मंगेश आणि लवेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. दरम्यान पहिला झटका बसतो तो मात्र अनिल संघाला. सागर मध्ये चांगली कामगिरी करतोय, दिनेश केळकर मध्ये कोणती चुकी करणार नाहीये. पहिला गडी बाद होतो तो मात्र अनिल संघाचा, अर्थातच मंगेश वाघमारे. ओ टू डीजे. कहीं पे निगाह कहीं पे निशाना, जाना चाहते थे काशी लेकिन पहुंच गए वाशी, असंच काहीतरी म्हणावं लागेल. सागर मात्र चांगली कामगिरी करतो. गेल्या वर्षीच्या वेनगाव
प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी मात्र किताब पटकावला होता बेस्ट बॉलर तो सागर पवार पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतोय. आखूड टप्प्यात चेंडू आता मात्र कोणत्या प्रकारची दावा दाखवणार नाही. चेंडू जातोय मात्र फाईन लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. ओ टू डीजे. धन्यवाद. चांगली कामगिरी करत होता सागर मात्र आपल्या गोलंदाजी मार्फत. मात्र हा चेंडू फसतोय. आखूड टप्प्यात चेंडू फेक केली. फलंदाज गणेश यांनी मात्र चेंडूला जाणलं हेरलं आणि भिरकावून दिलं फाईन लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या वधारते. पुन्हा एकदा चांगला फटका आहे तर कलात्मकता असते या क्रिकेटमध्ये सौंदर्य फटका पाहायला मिळतोय तो मात्र गणेश मार्फत. आणि हे मात्र एक चाणाक्ष खेळाडूचे लक्षणं असतात की पहिल्या चेंडूत मला जर षटकार आला तर दुसऱ्या चेंडूवरती देखील मला एका दुकान रन देखील आली पाहिजे. मित्रांनो याला तर म्हणतात समजदार वाले क्रिकेट का बरेचसे खेळाडू आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु गणेश चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने येणारा फटका. चेंडू जातोय मात्र सीमारेषे पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार आणि दुसरा षटकाचा खेळ संपतोय. धन्यवाद. तर मित्रांनो पाहतोय की प्रथम सत्र चालू आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. समाधानकारक धावसंख्या मी तर म्हणाल की राणा एक गडी बाद होतोय. तर नंतर गणेश आणि लवेश मात्र चांगली कामगिरी करतात. संघासाठी भरीव कामगिरी करतात. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. अजून येणारे शेवटचे षटक जर विचार केला तर येणारे 6 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमा करणं हे उद्दिष्ट असेल अनया 11 संघाचं. त्याचप्रमाणे कमीत कमी धावावरती रोखून ठेवावं लागेल ते मात्र निविशिलन या संघाला. पाहूया सांघिक कोट्यातील 3रं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येणार तो मात्र निविशिलन संघाकडनं संदीप याच्या खांद्यावरती पूर्ण धुरा असणारे पूर्ण जबाबदारी दाखल कर्णधाराने. आखूड टप्प्याचा चेंडू आणि आखूड टप्प्याच्या चेंडूला सजवलंय फेकून दिले ते मात्र फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. ओ टू डीजे. तर नक्कीच कारण वेणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये मुंबई पोलीस अर्थात आपल्या सर्वांचे लाडके भगत भाऊ यांचं देखील आगमन झालं. आपल्या शृंखलेला भेट दिली त्यांनी. यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचे. मुंबई पोलीस भगत भाऊ आपणास विनंती आहे की आपण देखील या शृंखलेमध्ये उपस्थित झाले तर आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचे. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. संदीप या षटकात दुसरा चेंडू. पुन्हा एकदा लवेशसाठी चांगला चेंडू होता. खोलवर चेंडू टाकला होता. ब्लॉक होता चेंडू टाकला होता. परंतु म्हणावं तसं क्षेत्ररक्षण दिसत नाही. तिथे केवळ एकच धाव झाली असते. तिथे मात्र तब्बल 2 धावा खर्च केल्या जात आहेत. लवेश गायकर मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला माहिती आहे की जास्तीत जास्त धावा करून काढायचे असते तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली पाहिजे. दोन्ही फलंदाज चांगले फलंदाजी करतायत. परंतु लवेश गायकर याच्याकडे कमीत कमी 17 ते 18 वर्षाचा अनुभव असलेला हा दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू पाहूया पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. चौकार षटकार मारणार का? संदीप याचा पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळून काढला होता. काहीतरी वेगळा प्रयत्न केला होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होते. या एका धावेने धावसंख्या वधारते. जाऊन पोहोचते ती मात्र 28. मान्य श्री भगत भाऊ मुंबई पोलीस यांचं देखील आपल्या या आयोजकांमार्फत खूप खूप स्वागत असेल. आपण यायचंय व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. संदीपाचा पुढचा चेंडू गणेश याने मात्र आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु
यष्टरक्षक ज्याच्याकडनं आपल्याला अपेक्षा नसते दिनेश केलेटकर ते मात्र चुकी करतोय. अनेक चोरटी धाव घेण्यासाठी मात्र यशस्वी ठरतो तो मात्र. आणि या 11 संघ जर आपण पाहिलं तर चोरी करणं हा गुन्हा आहे. पोलीस देखील आपल्याकडे आलेले आहेत परंतु मैदानामध्ये ती चुकी नाही आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला आणि आता मात्र चेंडू निर्धाव जातोय. या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असेल बहुतेक. शेवटच्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला. उंची जास्त लांबी कमी झेल होणार का निश्चितपणे शेवटच्या चेंडूवर देखील झेलबाद होतोय. आणि जे आपले संघमालक दिनेश दादा गायकवाड यांनी जे बक्षीस लावलेलं होतं की प्रत्येक झेल आणि साठी 200 रुपये आणि गोलंदाजीसाठी मात्र देखील 200 रुपये ते मात्र आपण स्वीकारायचं आहे. हा सामना झाल्यानंतर यानंतर होणारा सामना निखिल 11 विपक्षीय यश फायटर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. निखिल 11 संघाचे संघ मालकांनी विनंती केली की सर्व खेळाडूंनी खेळाडू कक्षाकडे यायचंय. संघमालक संघ कर्णधार यांनी देखील यायचे नाणेफेकीसाठी. त्याचप्रमाणे यश फायटर संघाचे संघनायक आपण देखील यायचंय. पुढील 2 मिनिटं आपण इथे उपस्थित राहायचंय. वळूया मैदानाकडे. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती आणि येणारे 18 चेंडू 3 षटकांचा खेळ असेल आणि विजयासाठी धावसंख्या असेल ती मात्र 30. दरम्यान विनोदजी भालेराव साहेब देखील आगमन होत आहे. आपले देखील सहर्ष स्वागत असेल आयोजकांमार्फत. आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता असेल ती मात्र निविश 11 या संघाला. गोलंदाज हाताळायचे कशा प्रकारे फलंदाजी करायची क्षेत्ररक्षण कशा प्रकारे केलं पाहिजे मास्टर माइंड असल्या दिनेश केलेटकर पाहतोय आपण सलामीच्या भूमिकेत दिसतोय. त्याच्या समोर असेल तो मात्र अतिशय धूर्त चाणाक्ष तेज तर्रार गोलंदाज. कोणत्याही क्षणाला कोणत्याही दिशेने चेंडूला गती देणारा दिशा देणारा संदीप. पहिला चेंडू संदीपचा खेळून काढला. दिनेश केलेटकर मात्र पहिला चेंडूवरती बाद होतोय. मी म्हटलं होतं की अतिशय चाणाक्ष धूर्त असा हा गोलंदाज संदीप वाघमारे हावी ठरतोय दिनेश केलेटकर यावरती. ओ टू डीजे.
चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी ओ टू डीजे. चांगलं कामगिरी करतोय परंतु आता मात्र क्षेत्ररक्षकडे जाण्याला लागेल की गोलंदाजाची मेहनत फुकट नाही गेली नाही पाहिजे. परंतु जर नेव्ही शिलियन संघाचा विनंती म्हणजे आपण विचार केला तर आता बॅक या षटकातील दुसरा मात्र गडी बाद होतोय. सागराच्या खेळीचा अंत होतोय. चांगली कामगिरी करतो तो मात्र आपल्या संघासाठी संदीप वाघमारे अर्थात आपल्या सर्वांचा लाडका संदीप HP ओ टू डीजे. धन्यवाद मास्टर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय चाललंय मैदानामध्ये पूर्णपणे जसं ऊन वाढत चालले त्याचप्रमाणे आपली प्रखरता वाढवत चालते संदीप. पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूची फेक केली. जर षटकार वगळला तर अतिशय सुंदर गोलंदाजी केली या गोलंदाजाने. 2 गडी बाद केले आणि केवळ 6 धावा खर्च केल्या आपल्या संघासाठी. खूप उपयुक्त गोलंदाजी केली संदीप याने. यानंतर होणारा सामना निखिल 11 विपक्ष यश वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की केवळ 2 षटकांचा खेळ बाकी राहिलाय. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यश फायटर्स आणि निखिल 11 संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान वेणगा गुरुग्राम पंचायतचे तंटामुक्ती अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके दादा शिलार दादा यांच्याशी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठाकडे यायचे स्थानापन्न व्हायचंय. कारण या आयोजकामध्ये आपलं देखील खूप मोलाचं सहकार्य आहे. आपण नेहमी सहकार्य करत असता. आयोजकांमार्फत आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत असेल. सुनील वाघमारे सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येणार तो मात्र सुनील वाघमारे. आता मात्र चांगली कामगिरी करायला लागते नेव्ही शिलियन संघाला. 2 गडी बाद होत आहेत. स्वतः कर्णधार देखील बाद झालाय. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल ती मात्र नेव्ही शिलियन या संघाला. सामना कुठे अजूनपर्यंत गेला नाहीये. फलंदाजी चांगली करावी लागेल. दरम्यान पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांवरती अतिरिक्त दबाव टाकायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. रिव्ह्यू नसणार आहे मित्रांनो. पहिला चेंडू वाईड चेंडू दबाव टाकायचा नाहीये. पण चांगली अपील आहे. तर या स्वेर चेंडू मात्र धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती मात्र 7 या आकड्यावरती. सुनील याचा षटकातील पहिला चेंडू अधिकृत चेंडू फेक अजूनपर्यंत झालेला नाहीये. पाहूया कशा प्रकारे षटक हाताळतोय सुनील. चांगला चेंडू ब्लॉक होलला चेंडू फेक केली. खोलवर चेंडू टाकला. कार्पेट लेवलचा फटका पाहायला मिळतोय. जमीन लगत आला होता फटका. केवळ 1च धाव मिळते. या एका धाव्याने मात्र धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती मात्र 8च्या घरामध्ये. जर सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 12 धावा कुठून काढणं गरजेचं असणार आहे. या मैदानावरती काही मोठी गोष्ट नाहीये. आपण पाहतो की पाटा खेळपट्टी आहे. अनेक मोठे फटके येतात. परंतु चांगली कामगिरी केली होती मात्र संदीप याने. त्याचप्रमाणे चांगली फल गोलंदाजी करावी लागते मात्र सुनील याला देखील पाहतो आपण की बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहतोय. क्षेत्ररक्षक देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. अशा प्रकारे तिसरा झटका बसवतो मात्र फलंदाजी करणाऱ्या अर्थातच नेव्ही शिलियन या संघाला ओ टू डीजे. धन्यवाद मास्टर. तर पाहतो आपण की वेनगाव चॅम्पियन्स ट्रॉफी या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मात्र आपला अनेक जणांनी भरभरून मदत केली. त्यांचा देखील नाम उल्लेख आपण जरूर केला पाहिजे. कारण त्यांचे सारखे जे दाते आहेत त्यामुळेच आपण अशा शृंखला आपण घडवत असतो रंगवत असतो. तर या शृंखलेसाठी मात्र आपल्याला प्रथम पारितोषिक लाभलं ते मात्र ऋषी गायकवाड यांच्याकडून. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं ते मात्र सुभाष पालकर यांच्याकडून. जे आपण चमचमते ट्रॉफी पाहतोय 1 2 3 4 नंबरच्या गणेश नाना पालकर यांच्याकडून.
मॅन ऑफ द सिरीजची चमचमी ट्रॉफी पाहतोय आपण प्रसाद संभाजी पालकर यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या आपण ट्रॉफीज पाहतो त्या मात्र पराग शिंदेच कॉर्नर मार्फत. आता मात्र मैदानात मात्र काय घडतंय, आपला आत्मविश्वास ज्या संघाने अतिशय उंच पातळीवर नेऊन ठेवला, बुलंद इरादे करून ठेवले, तो मात्र अन्या 11 संघ मात्र या मैदानात मात्र चांगली कामगिरी करतो. एका पाठोपाठ मात्र गडी बाद होत आहेत, पडझड होते मात्र या निविशिलेल्या संघाची. या पहिल्या सामन्यामध्ये कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने दोन्ही सामने जिंकले तो संघ आता मात्र बॅकफूटवरती जाते, चांगली कामगिरी करते. म्हणतात ना की श्री गणेश चांगलं झालं पाहिजे, सुरुवात चांगली ते शेवट चांगला. संदीप याने मात्र चांगली कामगिरी केली होती, पहिलं षटक चांगलं हाताळलं, 2 गडी बाद केले, केवळ 6 धावा खर्च केला. आपल्या इतर गोलंदाज आत्मविश्वास वाढवला. सुनील देखील चांगली कामगिरी करते. पुन्हा माझ्या वक्तव्याकडे होतो, या शृंखलेसाठी ज्यांनी आपल्याला योगदान दिलं त्यांच्याकडे आपण वळूया, कारण त्यांचा नामोल्लेख हा जरूर झालाच पाहिजे. भूषण पालकर मॅन ऑफ द मॅच ज्या आपण 21 ट्रॉफ्या बघतो यांच्याकडून मिळाल्यात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक झटका बसतो तो मात्र निविशिलन संघाला. काय घडतं या मैदानामध्ये, तू चल मी आलोच, फक्त हजेरी लावायचं काम चाललंय निविशिलन संघाकडनं. एक बॅक टू बॅक हा 5वा ते 6वा झटका असेल तो मात्र निविशिलन संघाला. त्याचप्रमाणे मैदानाचा राजा, एक चमचमी ट्रॉफी आपल्याला मिळाली ती सचिन आंबवणे यांच्याकडून. सायलियन संघाकडून खेळणारे खेळाडू अर्थात सचिन आंबवणे. आणि आपण पाहतोय की प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी म्हणजे जेव्हा प्रत्येक मॅच संपते मॅन ऑफ द मॅचचं जो मानकरी ठरतो यासाठी मात्र थंडा आणि केळी मान्य श्री तन्वीर जमादार यांच्याकडून दिलेत. निखिल विलन संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे, कारण हा सामना उत्तराधारकडे चाललेला आहे. पुन्हा एकदा तशी जेल होणार का, जेल होतोय. बॅक टू बॅक हा 3रा झटका बसतोय. आणि मी तर म्हणाले की सुभाष दादा पालकर यांनी जे बक्षीस लावलं होतं की चौकार षटकार विकेट हॅट्रिक साठी, ते इथे मात्र मैदानामध्ये नाही, माफी आपसा रनआउट होता, त्यामुळे विकेट हॅट्रिक तर होत नाहीये, अधिकृत विकेट हॅट्रिक होत नाहीये. नाही, रनआउटचा विषय नसतो हॅट्रिक मध्ये, अजून थोडी मेहनत करावी लागेल. तर हा 6वा गडी बाद होते बहुतेक या. चांगली गोलंदाजी करतोय, सुरुवात चांगली करून दिली होती संदीप या गोलंदाजीने. त्यानंतर आलेला सुनील एस फॅक्टर, संदीप असेल सुनील असेल एस फॅक्टर आज मात्र तळपतोय. आपण पाहतोय पहिल्या सामन्यात देखील एस फॅक्टर सूरज चव्हाण तळपला होता, आजच्या या सामन्यात देखील एस फॅक्टर अर्थातच संदीप असेल सुनील असेल चांगली कामगिरी करतोय. बघा लक्ष असू द्या, एस फॅक्टर चालते मैदानामध्ये आज. चांगली गोलंदाजी करतोय सुनील. आता मात्र या चेंडूवरती केवळ 1च धाव मिळेल, या एका धावेने धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती मात्र 9. तर पुन्हा आपण वळूया निखिल विलन संघ सुयोग पालकर. आपण या नाणेफेकीसाठी सामना उत्तराधारकडे चाललेला आहे, आपण का वेळ घेताय? आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक्स्ट्रा सामनेच खेळवायचे आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आजच्या दिवसामध्ये आपले सामने चांगल्या प्रकारे पार पाडायचे आहेत, कृपया वेळ करू नका. निखिल विलियन संघ त्याचप्रमाणे यश फायटर्स हे संघ कर्णधार आपण पाहतोय. दरम्यान या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल करतील आपले ग्रुप ग्रामपंचायती तंटामुक्ती अध्यक्ष अर्थातच आपले सचिनदादा शेलार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र या पुढील सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. निखिल 11 विपक्ष यश फायटर्स दोन्ही संघनायक आपण पाहतोय. सुयोग पालकर त्याचप्रमाणे स्वराज भालेराव सचिनदादा शेलार तंटामुक्ती अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल करून घ्यायचे.
सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन आला तो मात्र लवेश गायकर अतिशय चाणाक्ष हा गोलंदाज. वाईट चेंडू होता परंतु 1+1 असणार आहे का? एकच धाव वाईटची. गडी बाद होतो ना, तर या चेंडूवर देखील गडी बाद होतोय. अशा प्रकारे हा किती विकेट आउट झाला? 7वा झटका बसला तो मात्र निविशिलोन या संघाला. बॅट्समनचं नाव कळवायचं आहे आम्हाला. बॅट्समन नेम लवेश गायकर अतिशय चाणाक्ष हा देखील गोलंदाज. नेहमी हलक्या हाताने गोलंदाजी करत असतो. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटवर ढकलतो मात्र निविशिलोन सांगायला, कारण येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 20 धावांची आवश्यकता असणार आहे. काहीसा चमत्कार आता मात्र या संघाला तारू शकतो. पाहूया लवेश गायकर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये निखिल विलियन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला व प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हलक्या गतीने चेंडू फेकले जाते. सामन्यावरती पकड मात्र चांगल्या प्रकारे केली जाते. ती मात्र अनियालोन या संघाकडनं चांगली कामगिरी करतायत. गोलंदाजी झाली, फलंदाजी आपण पाहिली, चांगली फलंदाजी केली. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी करून पाहतोय. सुंदर गोलंदाजी करतायत. संदीप असेल, सुनील असेल, त्याचप्रमाणे लवेश असेल. तिन्ही खंदे गोलंदाज. लवेश गायकर पुन्हा एकदा सज्ज होतं आपलं अस्त्र वापरण्यासाठी. पंचांकडे पाचीची अपील आणि पंचांनी हेरलं की हा गडी बाद होतोय. आपला हा जमीन उंच आकाशाकडे दाखवला आणि गडी मात्र बाद डिक्लेअर केला. हो टू डीजे. धन्यवाद जय मास्टर, धन्यवाद धन्यवाद. चला आता शेवटकडे वळतोय आपण या सत्रातील, कारण लवेश गायकर चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. मोठे फाटक निश्चितपणे खाणार नाहीये जितेश गवस्कर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करणार. पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असं पाहायला मिळते. यष्टरक्षक देखील संदीप देखील चांगली कामगिरी करतोय. कोणत्याही प्रकारचे मात्र चुकी करत नाहीये. पूर्णपणे या सामन्यावरती आपली पकड मजबूत केली ती मात्र अनियालोन या संघाने. जर आपण विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाजाने. हे तशी शेवटच्या चेंडूवरती देखील गडी बाद होतोय आणि या सामन्यातील हा गडी 8वा गडी बाद होतोय. अनियालोन संघ मात्र त्याची विजय संपादन करतोय. विजय संघाचे गोड कौतुक असेल.